घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500 ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. शेवटी मोदींनी टॅरिफला चोख प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेनं भारतावर लावलेला 26% टॅरिफवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून गांधींनी डिवचलं. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह राज्यातील सर्वच महत्त्वाचे काँग्रेस नेते उपस्थित राहणार. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 1 लाख पेट्यांची बंपर आवक. कोकणामधील आंब्याच्या 4 डझनांच्या पेट्यांना 1500 ते 3500 रुपयांपर्यंतचा दर. एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी जवळपास 4 लाख भाविक पंढरपुरात. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी सुमारे 2 टन फुलांचा वापर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. गांधीवाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. वानखेडेवरील रोमांचक सामन्यामध्ये बंगळुरूचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय. पॉइंट्स टेबलमध्ये 6 अंकांसह बंगळुरू तिसऱ्या तर 2 अंकांसह मुंबई 8व्या स्थानावर. टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडूंना युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन.